सकाळी अवधूत उठतो 6 वाजता आणि मी उठते 7 वाजता. मी उठेपर्यंत ना तो हॉलमध्ये आईंसोबत असा काहीसा खेळणी घेऊन खेळत बसलेला असतो. पण मला तो उठवत नाही ह्याचा एक मला आनंद वाटतो. कारण आई आणि तो हॉलमध्ये असंच खेळत बसतात. तो आवरून पसारा झालेला तेवढ्यात तो परत वरती आला खालती खेळून आणि परत त्याचं सुरू झालं. पण कधी-कधी मला चांगलंसुद्धा वाटतं, की तो फोन न बघता असं काहीतरी धिंगाणा घरात घालत असतो. पण कधीतरी ना असा वैताग येतो ना हे सगळं आवरायचं नको वाटतं एका टाईमला. आणि हा सगळा पसारा आवरत असतानाच परत माझं एक पार्सल आलं आणि ते ओपन करण्यामध्ये सुद्धा अवधूतची मध्ये-मध्ये लुडबुड चालूच होती. पण कात्री होती त्यामुळे त्याला मी बाहेर घालवलं आणि मी हे कट करत होते आणि मी मागवलेलं होतं डॉक्टर रशेलचं मॉइश्चरायझर. म्हणजे ती तर एक फेशियल क्रीम असते ना ती आलेली, मॉइश्चरायझर सारखं आलंच नव्हतं. मी इथल्या लोकल मार्केटमधून ना डॉक्टर रशेलचं मॉइश्चरायझर घेऊन आलेले आणि ते मला इतकं आवडले ना, इतकं छान होतं म्हणून मी हे मागवलेलं. पण हे फेशियल क्रीम आली. पण चांगली होती, मी काही रिटर्न नाही केली. वापरून बघितली, ओके होती म्हणून मी ती ठेवून घेतली. आणि संध्याकाळी अवधूतला आई घेऊन गेलेल्या बाहेर. पण पाणीपुरीचा गाडा दिसल्यावर अवधूत पुढंच येत नव्हता म्हणून आई येताना पार्सल पाणीपुरी घेऊन आली आणि तीच आम्ही दोघी खात होतो इथं. आणि जेवणामध्ये मी आज करणार होते शेवभाजी. मसाला भाजून घेतला आणि आज मी वेगळ्या पद्धतीनं करणार होते. आईने एक रील बघितलेली, आई मला म्हणले ही ट्राय करून बघ, म्हणजे कधी पाहुणे वगैरे आले तर हे करायला सोपी आहे. म्हणूनच मी करत होते. पण काय झालं, भाजीची टेस्ट एक नंबर झालेली. पण जे मी हे पीठ भिजवलं ना शेवसाठी, ते भिजवताना माझ्याकडून जराशी चूक झाली. म्हणजे मी त्यामध्ये सोडा घालायला नाही पाहिजे होता. कारण आपली जी शेवभाजीची शेव असते ती कडक असती. त्यामुळंच ह्यामध्ये मी सोडा घातला, त्यामुळं ना ते भाजी एकदम घट्ट झाली. आता पुढच्या वेळेस मी ह्याची काळजी घेईन की त्यामध्ये मी सोडा बिलकुल नाही घालणार. म्हणजे भाजी कशी एकदम सुटसुटीत आणि थोडीशी पातळ होईल. आणि ह्याची डिटेल रेसिपी मी एक कधीतरी आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करेन. चला आता आम्ही घेतो जेवण. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.